मला बिल्डर व्हायचं होतं, पण मी सिव्हिल कधी डिग्री केलीच नव्हती. परंतु माझ्यावर जे वारकरी संप्रदायाचे संस्कार घरच्यांनी केले त्याचा काहीतरी आशीर्वाद असेल. मला बरोबर ऑटोमॅटिकली मी त्या क्षेत्रामध्ये एंट्री झाली माझी. मृदंगाचा पहिला ताच माझा निवृत्तीनाथांच्या समाधी समोर पडलेला आहे. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. मी मृदंग वाजवतो म्हणजे इयत्ता 4थी बसताच माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदाय होता. माझे वडील सुद्धा गायक होते, त्यांना भजनाची खूप आवड होती. त्यांनी मला मृदंग शिकवला. मी तबला आणि मृदंगमध्ये नंतर डिग्री घेतलेली. त्या निमित्ताने वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे जे आपलं खरं महाराष्ट्राचं सांस्कृतिक मूल्य त्याची सेवा करण्याची संधी मला मृदंगामुळे मिळाली. आणि मृदंग वादन करत असताना संप्रदायातलं जे पण काही काम असेल, मग संप्रदायाशी रिलेटेड मंदिर विकासांचं असेल, याच्या कामांमध्ये मी नेहमीपासून खूप इन्व्हॉल्व असायचं. मला आवडच होती त्या गोष्टींची खूप. आणि संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान आपल्या त्र्यंबकेश्वर मध्ये आहे. त्याचं संजीवन समाधी स्थान आहे. आणि संत परंपरेचा प्रारंभ निवृत्तीनाथांपासून झाले. माझं पहिलं आध्यात्मिक शिबिर जे झालं इयत्ता 4थीला असताना, जिथं मी मृदंग हा विषय घेतला होता, तो त्र्यंबकेश्वरला झाला माझा. आणि म्हणजे मृदंगाचा पहिला ताच माझा निवृत्तीनाथांच्या समाधी समोर पडलेला आहे. तेव्हापासून ते माझं श्रद्धास्थान होतं. आणि त्या स्थानासाठी काहीतरी करावं अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती. मला बिल्डर्स व्हायचं, बिल्डिंग्स बांधायच्या, म्हणजे शाळेत असण्यापासून मला याची खूप इच्छा होती. पण ती प्रतिकूल परिस्थिती आल्यामुळे मी माझं ग्रॅज्युएशन केलं आर्ट्स साईड घेऊन. ऍक्सिडेंटली मला बीएड करावं लागलं. ऍक्सिडेंटली मला जॉब पण करावं लागला इच्छा नसताना. पण तो जॉब करत असताना मी इंटिरियरच्या साईड, मला स्केचेसची खूप आवड होती. आणि कला हा पहिल्यापासून माझ्यामध्ये आवडीचा विषय होता. त्यात मृदंग हा एक फार माझा मोठा विषय होता. त्याच्या बेसवर मी जॉब करत करत आणि स्केचेस करत करत इंटिरियरच्या साईड सुरू केल्या होत्या. या सर्व गोष्टी आता मी जे बिल्डर होऊ शकलो केवळ ते श्रद्धास्थान आणि त्या स्थानावर ठेवलेली श्रद्धा. पण त्यानंतर इंटिरियरच्या साईड केल्या आणि स्वतःचा एक बिल्डरशिप फर्म मी निर्मिती नावाने सुरू केलं ना. आता 9 ते 10 वर्षापासून ते करतोय मी. चांगल्या पद्धतीने चालू आहे. मला सांगायचं याच्यामध्ये एकच आहे की मला बिल्डर व्हायचं होतं, पण मी सिव्हिल कधी डिग्री केलीच नव्हती. परंतु माझ्यावर जे वारकरी संप्रदायाचे संस्कार घरच्यांनी केले त्याचा काहीतरी आशीर्वाद असेल. आणि माझ्या मनात खूप ती इच्छाशक्ती होती प्रचंड ते करण्याची. मला बरोबर ऑटोमॅटिकली मी त्या क्षेत्रामध्ये एंट्री झाली माझी. ते करत असताना सगळं मला निवृत्तीनाथ संस्थांचं जे काम करत होतो, मला असं खूप मला आतून वाटायचं की या संस्थांवर मला ट्रस्टी व्हायचंय, कधीतरी विश्वस्त व्हायचं आणि याचा विकास करायचा आहे. एक संधी आली, मी मुलाखत दिली. एक पहिली मुलाखत ती कॅन्सल झाली. दुसऱ्यांदा पुन्हा फॉर्म मागवले त्यांनी. त्याच्यामध्ये मी ट्रस्टी म्हणून निवडलं गेलो. 13 ट्रस्टींमधनं मी प्रेसिडेंट झालो गेल्या 2.5 वर्षापासून. आता मी एक्स प्रेसिडेंट म्हणजे माझा कार्यकाल संपलाय अध्यक्षपदाचा, पण विश्वस्त पदाचा 2027 पर्यंत अजून आहे. तर त्या मंदिराचा जो पाया आता सुरू केलाय दगडी सभा मंडपाचा, तो पण मीच माझ्या कार्यकाळात प्रारंभ केलाय. प्रसाद योजनेत जी 15 कोटीचा निधी मी त्या मंदिरासाठी आणला, तो पण माझ्याच कार्यकाळामध्ये मी तो मंजूर करून तिथे त्या ठिकाणी आणलेला आहे. म्हणजे मी विश्वस्त नसताना सुद्धा मी त्याचा फॉलोअप घेतला होता खासदारांकडे त्यावेळेस. मला सांगायचं याचे का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा संप्रदायात मी इयत्ता 4थी पासून मृदंग वाजवतो. त्यामुळे महाराष्ट्रातले सर्व कीर्तनकार मला ओळखतात आणि वारकरी संप्रदायातले रिलेटेड सर्व लोक मला ओळखतात. आणि याच्यामुळे मला व्यवसायाला इतका फायदा झालेला आहे. म्हणजे माझं जे बॅकग्राऊंड आहे ना, ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ मला व्यवसायात ठरलेली. आज माझ्याकडे अपॉर्च्युनिटी खूप आहे सर व्यवसायासाठी. म्हणजे माझ्या परिसरातला कुठलाही व्यक्ती काही जर डेव्हलपला द्यायचं असेल लँड, तो मला डायरेक्ट फोन करतो. याचा सर्व मी जर मागे वळून बघितलं तर माझ्याकडे काय होतं, माझे वडील रिक्षा चालवायचे. रिक्षा चालवून त्यांनी भजन करून मला मृदंग शिकवलाय. पण आज एक माझ्याकडे रिप्युटेड मोठे बिल्डर आहे आमच्या कॅम्पमध्ये किंवा परिसरामध्ये. पण माझ्याकडे स्वतःहून चालून खूप प्रोजेक्ट आलेले. प्रोजेक्ट मिळवण्यासाठी मला कधीच स्वतःची मार्केटिंग करावं लागलेली. आणि कामाची क्वालिटी जी मी दिली सगळी पहिल्यापासून जी सवय कुठलं काम परफेक्ट करण्याची, या सगळ्यामध्ये माझ्या कलेचा आणि या वारकरी संप्रदाय आणि जो सोशल वर्क मी करतो त्या बॅकग्राऊंडचा निश्चितच ती एक माझी मोठी स्ट्रेंथ आहे असं म्हणायला लागेल, जी मला बिझनेस मध्ये नेहमीच बेनिफिशियल ठरते.